तर हॅलो कशात आहे खूप छानच असाल. तर बघा मी आज आले होते गावाला म्हणजे माझ्या सासरी. तर तिकडचे जे घर आहे तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे की कसं आहे ते. सो चला, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. सो हा व्हिडिओ कसा वाटतो किंवा घर पण कसं आहे ते कमेंट्स करून नक्की सांगा. तर त्याचं लोकेशन वगैरे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आहे ते. सो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर बघा हा जो वेव्ज आहे तर तो आहे आमच्या घरापुढचा आणि सकाळचं वातावरण आणि चालू झालेला होता पाऊस. तर पाऊस बघा खूप जोराचा असा काही येत नाही, फक्त बुरबुर जे आहे तर ती चालू असते आणि त्यामुळे दारात काय वाटा वगैरे घातला नव्हता अजून. आणि अशा पद्धतीचा जो चिखल आहे तर तो गावाला झालेला असतो आणि झालेला आहे. तर बघा खूप दिवसांनी आले होते तर म्हटलं हा व्हिडिओ शूट करावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा. तर इथे बघा हे जे आहे तर अशा पद्धतीने तर सगळ्यांची जी आहेत तर ती घरं बांधलेली आहेत. म्हणजेच माझ्या मिस्टरांच्या चुलते वगैरे तर त्यांच्या सगळ्यांची अशी घरं बांधलेली आहेत. आणि कौस्तुभ सकाळ सकाळ चाललं होतं त्याचं खायचं काम. तर बघा वातावरण जे आहे बाजूचा परिसर तो किती छान वाटतो आणि प्रसन्न. तर तुमच्यासुद्धा गावाला असंच आहे का, की वातावरण कसं असतंय ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर बघा आता मी जाणार आहे घरात आणि घराचा जो आतमधला वेव्ज आहे तर तो तुम्हाला दाखवणार आहे. तर हा जो वेव्ज आहे तर हा आहे हॉलमधला, म्हणजे आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा. तर इथे बघा कोपऱ्यात जो दरवाजाच्या मागचा स्पेस आहे तर त्यामध्ये ठेवलेला होता बेड, कारण अगोदर फक्त डबल रूम होती आणि आत्ता घराचं काम चालू केलेलं होतं आणि पडवी आणि बेड जो आहे तर तो आत्ता काढलेला होता. तर इथे बघा तुम्हाला जे व्हाईट डाग दिसत असतील तर हे गावाला जास्त पाणी वगैरे किंवा पाऊस वगैरे होतो आणि खाली जे आहे तर ते फाउंडेशन जास्त वर उचललेलं नाही, तर त्यामुळे ते घराला अशा पद्धतीचे ओलावा येतो असं आहे ते काहीचं चित्र. तर इथे बघा हे जे आहे तर ते आहे शोकेस. तर हे जे आहे तर ते खूप जुनं शोकेस आहे आणि ते गावाकडे नेऊन ठेवलेलं होतं. तर हे जे बघा कपाट आहे तर हे आहे आमच्या लग्नाचं आणि खूप सारे कपाट आम्हाला लग्नात आले होते, त्यामुळे सगळं जे सामान आहे तर ते नेलं नव्हतं, थोडंफार गावाला ठेवलं होतं. तर बरंचसं जे सामान आहे तर ते बऱ्यापैकी लग्नातलंच आहे गावाला. तर बघा अशा पद्धतीचा जो आहे तर तो हॉल आहे आणि हॉलनंतर जी सेकंड रूम होती तर तिथे अशा पद्धतीने बेडरूम काढलेली आहे. आणि हा जो पसारा आहे तर बघा घराचं जे काम चालू होतं त्यामुळे सगळा जो पसारा आहे तर तो एका ठिकाणी ठेवलेला होता, कारण की व्यवस्थित काहीच आवरलेलं नव्हतं यासाठी. आणि इथे बघा तुम्ही बघू शकता दाणे किंवा मांडणे वगैरे सगळं जे आहे तर ते एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि इथं तुम्हाला दिसत असतील डोअर, तर ते डोअरसुद्धा फिट केलेले नव्हते, ते डोअरसुद्धा अजून तसेच होते. तर इथे बघा तर ते डोअरसुद्धा फिट करायचं जे काम आहे तर ते अजून चालूच होतं, बऱ्यापैकी जे काम आहे तर ते पेंडिंगच होतं. तर अशा पद्धतीने पार्टिशन करून इथे काढलेला आहे नवीन असा बेड. आणि हा आहे पहिला किचन. तर बघा पहिला किचन जो आहे तर तो फक्त आडवाच होता किंवा छोटा होता असं म्हणूयात. आणि किचनचा असा पद्धतीचा जो वेव्ज आहे तर तो आहे. तर इथे आता होणार होता बेडरूम, तर थोड्या दिवसांनी तो पण व्हिडिओ मी नक्की शेअर करेन. तर गॅस शेगडी आणि अशा पद्धतीचा जो किचन आहे तर तो म्हटलं जवळून दाखवा. तर तिथे सुद्धा स्टाईल वगैरे लावलेली होती, छान असा जो किचन मोठा होता. तर यामध्ये फक्त बेसिंग नव्हतं, ते बेसिंग जे आहे तर ते नवीन ॲड करायचं होतं आणि बाहेरची पडवी काढली होती, तिथे ते बेसिंग जे आहे तर ते ॲड करणार आहोत. तर इथे बघू शकता मांडण्या ज्या आहेत तर त्या 2 लावल्या होत्या आणि पार्टिशन केलं होतं. इथे एक मांडणी होती तर ती काढून बाहेर ठेवलेली होती, म्हणजे पसारा बऱ्यापैकी जो होता तर तो बाहेरच होता. आणि इथे आहे ती गिरणी. आणि गावाला आलं की ह्या अशा ज्या रानभाज्या आहेत तर त्या आवर्जून बघायला भेटतात किंवा खायला भेटतात. तर ही जी आहे तर ही कोणती भाजी आहे ते कमेंट्स करून नक्की सांगा, तुम्हाला माहिती की नाही, तुम्ही खाल्ली आहे की नाही यासाठी. तर चला आपण आता जाणार आहोत पडवीमध्ये. आणि अशा पद्धतीची जी आहे तर ती खाली फरशी बसवलेली होती आणि प्लास्टर वगैरे बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे. आता फक्त इथे किचन ओटा आणि दरवाजासुद्धा लावायचा आहे. तर इथे बघा पडवीच्या बाहेरचा जो वेव्ज आहे तर तो, आणि इथे तुम्हाला दिसतो ना तर हा आहे रस्ता, घराशेजारूनच रस्ता जातो, गाड्या वगैरे सुद्धा चालू असतात बऱ्यापैकी. तर बघा गावाला म्हटलं तर डांबरी किंवा सिमेंटचे जे रस्ते असतात तर ते अजून आमच्या गावाकडे तरी झालेले नाहीत बऱ्यापैकी. आणि इथे करायचा आहे नवीन आपला जो आहे तर तो किचन ओटा. आणि खिडकी जी आहे तर तिला अजून स्लायडिंग वगैरे बसवलेलं नाही आहे किंवा मार्बल वगैरे, तर त्यासाठी ती अशा पद्धतीने झाकून ठेवलेली आहे की जेणेकरून पावसाचं जे पाणी आहे तर ते आतमध्ये येऊ नये यासाठी. आणि ही जी आहे तर ही आहे दुसरी खिडकी. तर अशा पद्धतीने पडवी जी आहे तर तिला अशा केलेल्या आहेत दोन खिडक्या. आणि दोन्हीसुद्धा खिडक्यांना जी आहे तर ती बसवायची आहे स्लायडिंग. तर त्यासाठी अजून बरंचसं काम पेंडिंग आहे, म्हणून तर स्लायडिंगसुद्धा बसवलेलं नाहीत. आणि इथे जे आहे तर
इथे बघा हे जे सामान किंवा बादल्या टाक्या वगैरे ठेवलेल्या आहेत तर त्या पाणी स्टोअर करण्यासाठी असतात आणि इथे जे आहे तर ते सिमेंट वगैरे जे उरलेलं होतं ते आणि अशा पद्धतीने जे आहे तर ते बाथरूम जे आहे तर ते पूर्णपणे बांधून झालेलं आहे किंवा स्टाईल वगैरे सगळ्या लावून झालेल्या आहेत. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला किंवा गावाकडचं घर कसं आहे ते कमेंट्स करून सांगायला तुम्ही अजिबात विसरू नका. तर बघा लाईट फिटिंगचं जे काम आहे तर ते अजूनसुद्धा पेंडिंग होतं तर त्यामुळे लाईट वगैरे काही लावली नव्हती. तर बघा तुम्हाला हा जो व्लॉग आहे तर तो कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. सो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.